उद्या सकाळी 9 वाजता दिनांक 5/10/2024 रोजी सकाळी 9 वाजता सिद्धफळ येथे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाहणीच्या नावाने या ठिकाणी अर्धवट कामाचं उद्घाटन या ठिकाणी विद्यमान आमदार राणा जगजितसिंह करत असल्याची माहिती आज आम्हाला मिळाली। आपण तेथील व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स पाहू शकता। आज मला वाटतं की कामाचं श्रेय घेण्यासाठी घाई गडबडीत या ठिकाणी हा निर्णय घेतला जातोय आणि आज सगळ्या पत्रकारांना उद्या या ठिकाणी पाहणीच्या नावाखाली या ठिकाणी बोलवलं जात आहे। हे मी म्हणतो की हे जनतेची दिशाभूल आहे। अर्धवट काम आहे, तिथं या ठिकाणी लाईटचे पोल आहेत परंतु आज अद्यापर्यंत कनेक्शन नाहीये आणि ज्या ठिकाणाहून पांगरदरवाडीहून सिंधफळ तलावात पाणी येणार आहे कॅनलद्वारे, ते कॅनल सुद्धा या ठिकाणी अपूर्ण आहे। मग आचारसंहिता 4-5 दिवसापूर्वी लागणार आहे आणि त्यात घाई गडबडीत उद्घाटनाचा घाट कशासाठी, तर आपल्याला श्रेय घेण्यासाठी, प्रसिद्धी घेण्यासाठी या ठिकाणी हे आमदार राणा जगजितसिंह करत आहेत, हा माझा आरोप आहे। आणि तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उद्या वॉटरप्रूफ मंडप, तसेच तिथं भव्य प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून त्या ठिकाणी पाहणीच्या नावाखाली उद्घाटन या ठिकाणी करण्याचा घाट घातला। तरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी या घटनेचा निषेध करतो आणि मला वाटतं की अर्धवट कामाचं जर कोणी उद्घाटन करत असेल तर आम्ही कुठलीही गोष्ट खपवून घेतला जाणार नाही, कारण की ही जनतेची दिशाभूल आहे। काम आणि श्रेय घेण्याच्या नादात त्यांनी उद्घाटन उरकायचा घाट या ठिकाणी लावलेला आहे, तरी मी त्याचा निषेध करतो। मला वाटतं की नागरिकांना आवाहन करण्यापेक्षा की आज हे सगळं दिशाभूल करण्याचं चाललंय। ह्यांनी 4.5 वर्षात कुठलंही काम केलं नाही आणि शेवटच्या 4 दिवसात काम करण्याचं ह्याचं आणि श्रेय घेण्याचं हे कशासाठी आहे। मला वाटतंय की यांनी जर 5 वर्ष 4.5 वर्ष काम केलं असतं तर आम्ही त्यांना श्रेय दिलं असतं, पण आज शेवटचा आता 8-10 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि उद्घाटनावर उद्घाटन या ठिकाणी करत आहेत। काही ठिकाणी साड्या वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। मला वाटतंय की जर कामं केली असती तर हे मतदारांना साड्याचं प्रबोधन किंवा या ठिकाणी हे कशासाठी की साड्या वाटपाचं काम या ठिकाणी चालू आहे। जर तुम्ही तुमच्या लोकांची कामच करू शकला नाहीत म्हणून लोकांना या ठिकाणी साड्या वाटपाचं या ठिकाणी काम हे करत आहे।